मुंबई विद्यापीठाची स्थापना 166 वर्षांपूर्वी ह्याच तारखेला म्हणजे 18 जुलै 1857 मध्ये झाली. स्थापनेच्या वेळी विद्यापीठाचे नाव युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे असे होते, जे 4 सप्टेंबर 1996ला बदलून युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ठेवण्यात आले. मुंबई विद्यापीठ युनायटेड किंगडममधील लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आले होते. कला म्हणजे आर्ट्स आणि वैदिक म्हणजेच मेडिसिन हे पहिले विभाग विद्यापीठामध्ये स्थापन झाले. मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. मुंबईच्या लँडमार्कपैकी एक राजूबाई क्लॉक टॉवर 1870 मध्ये पूर्ण झाला. या टॉवरची उंची साधारणतः 85 मीटर इतकी आहे. मुंबई विद्यापीठाचे संपूर्ण शहरात अनेक कॅम्पस आणि 700हून अधिक ॲफिलिएट महाविद्यालये आहेत. या विद्यापीठामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी आणि कायदा यासारख्या क्षेत्रांमध्ये पदवीपूर्ण, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटचे शिक्षण दिले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नौरोजी, लालकृष्ण अडवाणी, मोरारजी देसाई, मुकेश अंबानी, माधुरी दीक्षित हे सगळे मुंबई विद्यापीठाचे उल्लेखनीय माजी विद्यार्थी आहेत. येथील जवाहरलाल नेहरू ग्रंथालय देशातील सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक आहे. हे विद्यापीठ असंख्य सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओळखले जाते आणि महत्त्वपूर्ण संशोधन व आंतरराष्ट्रीय सहयोगामध्ये सक्रिय आहे.